नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. त्यामध्ये रमा म्हणजे माही आणि अक्षय आता कावेरीच्या घरी आलेले असतात आणि मोठा मानपान देऊन जेवण करत आता रमा ही कॉटवर बसलेली असताना पाठीमागून दरवाजातून पंकज तिथे येतो. मोठ्याने पंकज आता रमाकडे धाव घेत म्हणतो की रमे, माझी रमा आली, रमा आली. आणि प्रेमाने आता देवाला म्हणतो की देवा, बरं झालं तू माझं कारण ऐकलंस आणि माझ्या रमाला परत पाठवलंयस. आता मला दुसरं काहीच नकोय. तर आता रमा ही पंकजकडे बघत, पंकज कोण आहे ते रमाला माहिती नसतं. तेवढ्यात आता मावशी म्हणते की अगं रमा, तुझे काका काका आलेत बघ, तुझे काका. तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की रमा, काकांना ओळखलं नाही का, हे तुझे काका आहे. रमा म्हणते माहिती आहे मला, हे माझे काका आहे, ही मावशी, ही आई आहे. पण मला काय बोलावे नी त्यांना बघितल्यानंतर तेच काही कळत नाही. अक्षय म्हणतो रमा, तुझी ती बालमैत्रीण, तिला तू भेटणार नाहीस का? रमा म्हणते की अगोदर माझ्या काकांना तर भेटू द्या. रमा म्हणते की नाहीतर या मग माझ्या बालमैत्रिणीला तुम्ही घेऊन भेटते ना मग मी तिला. माही आता अक्षयला आडवं बोलते आणि अक्षयला आता बोलण्यापासून थांबवते. मावशी म्हणते की अहो असं काय करता, तिला आता तिचं मन भरून आलंय, कसं भेटावं आणि काय बोलावं हेच तिला कळत नाही. माई म्हणते बरोबर आहे. आणि इकडे आता पंकजसुद्धा म्हणतो की मलासुद्धा तसंच होतंय, काय बोलावे नी काय नाही हे कळतच नाही. त्यानंतर माई म्हणते कसे आहात तुम्ही? पंकज म्हणतो की मी ठीक आहे. भाची परत आली म्हटल्यावरती कोण खुश नाही असणार. आणि हातातली सगळी कामे टाकून मी तुला भेटायला आलो रमा, असे पंकज रमाला सांगतो. हसतच पंकज म्हणतो की अक्षयरावांची बायको रमा परत आली, मुकादमांची सून परत आली. आणि पंकज आता माहीकडे बघत हसू लागतो. माही मात्र अगदी शांत असते. त्यानंतर कावेरी म्हणते की अगं रमा, आतमध्ये येतेस का? मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. आणि अक्षयराव, मी घेऊन जाऊ ना रमाला आतमध्ये? हसतच अक्षय म्हणतो की अहो आई, असं काय बोलताय, रमा तर तुमची तर मुलगी आहे. तेव्हा आता पटकन कावेरी माहीला आतमध्ये घेऊन जाते. माही आता तिचा मोबाईल तिथेच अक्षय शेजारी कॉटवर ठेवून आतमध्ये गेलेली असते. आणि तेवढ्यात नीलने आता माहीच्या मोबाईलवर फोन केलेला असतो. माहीचा मोबाईल वाजू लागताच अक्षय तिथे बसलेला असतो आणि पंकजसोबत गप्पा मारत असतो. तेवढ्यात आता अक्षय हा रमाचा फोन घेतो आणि नीलचा फोन आलेला बघताच आता अक्षय विचार करू लागतो. पुन्हा तो फोन कट करून अक्षय तो मोबाईल खाली ठेवतो. आणि पुन्हा आता नीलने फोन करताच अक्षय विचार करतो की हा तर अननोन नंबर आहे, हा नील कोण आहे आणि रमाच्या मोबाईलवर याने का फोन केला असेल. इकडे आता नील विचार करतो की ही माही माझा फोन का उचलत नाहीये. इकडे आता कावेरी ही माहीला आतमधल्या खोलीमध्ये घेऊन येते आणि तेवढ्याच शेजारी असलेला पाट हातात घेत तो पाट आता खाली ठेवते. आणि त्यानंतर आता कावेरी माहीला त्या पाटावर बसवते. प्रेमाने कावेरी आता माहीचे हात आपल्या हातात घेते आणि म्हणते की रमा, माझी रमा, असे म्हणत रमाच्या हातात चेहरा टाकून आता कावेरी ही रडू लागते. माहीला आता मोठा धक्का बसत असतो आणि वाईट वाटत असते. आणि डोळे पुसत आता कावेरी म्हणते की खरं सांगू का माझी रमा ना, मी खऱ्या अर्थाने गमावली. पण एक गोष्ट मी तुला सांगते माझी रमा, मी तुझ्या रूपात पुन्हा मिळवली. आणि पुन्हा आता कावेरी ही माहीचा चेहरा आपल्या हातात धरते आणि प्रेमाने माहीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. आणि तेवढ्यात आता ते ऐकून माही म्हणते की आई, तुम्ही काय बोलताय, मी आहे ना. तर तेवढ्यात आता रडतच कावेरी म्हणते की मला माहिती तू माझी रमा नाहीये. ते ऐकून आता माहीला मोठा धक्का बसलेला असतो. आणि एका क्षणात आपल्याला कावेरीने कसे ओळखले याचा विचार आता माहीच्या डोक्यात येतो. आणि आता कावेरी म्हणते मला माहिती आहे तू माझी रमा नाही आहेस, पण माझी रमा मला कशी आणि कधी परत मिळेल ग, असे म्हणत पुन्हा माईचे हात आपल्या तोंडाला लावून आता कावेरी रडू लागते. आणि त्यानंतर आता माहीचे हात पकडून आता रडतच कावेरी म्हणते की माझं एक काम करशील का आणि मला आठवड्यातून एकदा रमा म्हणून हाक मारून मला भेटायला येशील का. तेव्हा आता कावेरीचे ते प्रेम बघून आता माहीच्या डोळ्यातसुद्धा पाणी येत असतं. आणि माई म्हणते की हो नक्की मी तुम्हाला भेटायला येईन. आणि आता माहीच्या डोळ्यात पाणी येऊन ते ओले झालेले असतात. माही आता इकडे तिकडे बघू लागते. आणि आता माहीच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून कावेरी म्हणते की बाळा, अगं तुला काय झालं, तू का रडतेस आणि तू असं रडायचं नाही, असे म्हणत प्रेमाने कावेरी माहीचे आता डोळे पुसते. तेव्हा आता
प्रेमाने माही म्हणते की माझी मम्मा नाही आहे आणि मी जेव्हा चिटोकली होते ना तेव्हाच माझी मम्मा गेली. तेव्हा कावेरीला मोठा धक्का बसतो आणि तेव्हापासून मला माहितीच नाही मम्मा कशी असते, पण तुम्ही मला हे असं तोंडावरून हात फिरून जे केलं ना तेव्हा मला माहीत पडलं खरी मम्मा कशी असते. रमा म्हणते की त्यानंतर माझी मम्मा गेल्यानंतर माझ्या डॅडना दुसरी मम्मा आणली आणि त्यानंतर माझा डॅडूही गेला आणि तेव्हा मला तुम्ही ही जे आता तोंडावरून हात फिरून जसं केलं ना तो टच माझ्या मम्माचा मला कधीच झाला नाही आणि तो स्पर्श कधीच झाला नाही असे आता प्रेमाने माही ही कावेरीला सांगते. तेवढ्यात आता माही कावेरीचा हात धरते आणि म्हणते की आपण एक काम करूया ना, मी तुला भेटायला येते, तू माझी आई हो. तेव्हा आता ते ऐकून कावेरी अजूनच रडू लागते आणि आता प्रेमाने कावेरी पुन्हा माहीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. तेव्हा आता माहीने कावेरीला सांगितलेले असते की मम्मा अजून एक असा टच माझ्या चेहऱ्यावरती कर आणि प्रेमाने कावेरीने तसं करताच आता पटकन माही ही कावेरीचे ते प्रेमाचे हात धरते आणि त्या हाताकडे बघू लागते. तर कावेरीला देखील आता खूप आनंद होत असतो आणि खऱ्या अर्थाने आता माहीला आईचा स्पर्श अनुभवायला मिळालेला असतो आणि माहीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर प्रेमाने रमा असे म्हणत कावेरी आता रमाचा किस घेते, तर रमासुद्धा आता कावेरीच्या कपाळाचा किस घेते. तेव्हा कावेरी देखील आता खूप खुश झालेली असते. पुन्हा आता कावेरी माहीचे डोळे पुसते आणि म्हणते की हे बाळ असं रडायचं नाही आणि हे बघ आता हे लग्न झाल्याच्या मुलींना देतात बरं का. तेव्हा आता कावेरीने ताटात आता साडी चोळीचा मान देण्यासाठी आता माहीसाठी साडी आणि चोळी आणलेली असते. कावेरी म्हणते की हे सुवासिनींना देत असतात. तेव्हा आता माही ही मान डोलावते. डोळे पुसतच आता कावेरी म्हणते की अक्षयरावांना संशय यायला नको ना, म्हणून मी हे सगळं तुला देते. तेव्हा आता माही ही मान डोलावते आणि त्यानंतर आता कावेरी म्हणते की पदर घे. पटकन माही आता तिचा साडीचा पदर समोर धरते, तर कावेरी म्हणते की बाळा असं नाही घ्यायचा पदर आणि पटकन समोरचा पदर आता रमाच्या मांडीवर देत कावेरी आता त्या साडी चोळीचा मान आणि नारळ पूर्ण आता प्रेमाने माहीला देते आणि खऱ्या अर्थाने कावेरीने आता माहीची ओटी भरलेली असते. कावेरी आता माहीच्या पदरामध्ये साडी चोळी आणि नारळ ठेवते आणि त्यानंतर प्रेमाने कावेरी ही रमाचे औक्षण करते, रमाला हळदी कुंकू लावते. त्यानंतर कावेरी मोठ्या प्रेमाने ताटातील तांदूळ आणि आता माहीच्या ओटीत टाकते आणि खऱ्या अर्थाने रमा बनून कावेरीने आता माहीची ओटी भरलेली असते. आणि आता माहीची ओटी भरताच कावेरी ही प्रेमाने माहीकडे बघते आणि हसू लागते. तेवढ्यात हसतच खुश होऊन माही म्हणते की थँक्स मम्मा. तेव्हा आता कावेरी मान डोलावते. इकडे आता अक्षय हा बाहेर एरझऱ्या मारत आता विचार करत असतो. पंकज आणि मंगला मावशी आता शेजारी स्कॉटवर बसलेल्या असतात. तेवढ्यात कावेरी ही आता माहीला घेऊन बाहेर येते. अक्षय आता रमाकडे बघत म्हणतो की काय झालं, रमाने तुम्हाला रडवलंय का. तेवढ्यात कावेरी म्हणते की इतक्या दिवसांनी लेक घरी आली ना तेव्हा डोळ्यात पाणी आलं. उठून उभा राहत मंगला मावशी म्हणते की आमचं मन आम्हाला नेहमीच खात असायचं आणि आमचं मन आम्हाला सांगत होतं आमची रमा परत येणार. देवाने आमचं सगळं काही ऐकलं आणि आमच्या रमाला परत आमच्याकडे पाठवलं असे काकाकडे बघत आता मंगला मावशी अक्षयला सांगते. आणि त्यानंतर आता प्रेमाने अक्षय हा रमाच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा आता रमाला थोडंसं वाईट वाटतं आणि पटकन आता माही ही थोडी बाजूला सरकते. ते आता अक्षयच्या लक्षात येऊन अक्षय विचार करतो की अजूनही रमा माझ्याशी आता दूरवरून लांबवरूनच वागते आणि परक्यासारखीच वागते. इकडे आता रमा ही प्रेमाने कावेरीला मिठी मारते आणि त्यानंतर रमा आता मंगला मावशीकडे येत मंगला मावशीला देखील मिठी मारते. आणि इकडे आता अक्षय विचार करतो की मला वाटतंय ही रमा असे करते ना हे सगळं त्या नील नावाच्या माणसामुळेच घडतंय. आणि तेवढ्यात आता रमाच्या हातातील पिशवी घेत अक्षय म्हणतो की चल रमा आता जाऊ लागताच पाठीमागून अक्षय म्हणतो की तुझा फोन रमा. आणि आता तिथेच स्कॉटवर असलेला फोन आता माही आपल्या हातात घेते.
इकडे आता माही ही घरी येताच नैनाला आता सगळी हकीकत सांगू लागते आणि अक्षयने आपल्याला कसे कावेरीच्या घरी नेले आणि कुणाचंही नाव गाव माहीत नसताना आपण कसे हुशारीने तिथे बाजी मारली आणि सगळ्यांना कोणताही डाऊट न येऊन देता सगळ्यांना कसे ओळखले आणि आता आपणच नुसते ब्रेव्ह नाही तर शूर आणि वेगळी स्मार्ट मुलगी असल्याचे आता माही ही आता नैनाला बोलते. माही म्हणते की मी ब्रेव्हसुद्धा आहे आणि स्मार्टसुद्धा आहे. हसतच आता नैना म्हणते की खरंच तू एकदम भारी आहे. इकडे आता अक्षय हा आनंद आणि आभ्याकडे येतो आणि पुन्हा रामाविषयी बोलू लागतो. तेवढ्यात आता आनंद आणि आभ्या म्हणतो की तुला म्हणायचं काय अक्षय, ती रमा नाही आहे का? अक्षय म्हणतोय नाही नाही ती रमाच आहे, पण रमाचा स्वभाव बदलला ना असं फक्त मलाच वाटतंय. अक्षय म्हणतो की जर ती रमा नसती तरी तिचा जर स्वभाव बदलला असता ना तर तिच्या आईने तिला बरोबर करेक्ट ओळखलं असतं, पण तसं काही झालं नाही हे असं मलाच वाटतंय. तेव्हा मलाच काही कळत नाहीये. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे ज्याच्यामुळं घडलंय ना त्याच्यामुळे रमा असं वागती. ते ऐकून अभ्या आनंद अक्षयकडे बघू लागतात. इकडे आता माही नैनाला सांगत असते की आज मी रमाच्या आईला भेटले, रमाच्या मावशीला भेटले, रमाच्या काकांना भेटले, पण मला असं वाटलंच नाही की आज मी त्यांना पहिल्यांदा भेटते म्हणून. नैना आता ते सगळं एकदम बारकाईने ऐकत असते. रमा म्हणते की मी त्यांना भेटायला जेव्हा भेटले ना तेव्हा काहीतरी स्पेशल आहे असं मला काहीच नाही वाटलं आणि त्यांच्यामध्ये त्यांना भेटताना मी रमा झाली हे मलाच कळलं नाही. मी कशी रमा झाली आणि कशी कावेरी म्हणजे आईसोबत एकदमच मॅच झाली हे असं मलाच कळलं नसल्याचे आता माही ही नैनाला सांगते. माही म्हणते की ते गरीब आहेत, पण ते जरी गरीब असले ना ॲक्च्युली ते रिच आहेत कारण त्यांच्याकडे प्रेम आहे म्हणून. माही म्हणते की म्हणजे ते आतून खूप छान आहे, प्रेम आहे त्यांच्या मनात, रमा खूप लकी आहे असे आता माही ही नैनाला बोलते. माही म्हणते रमा खरंच खूप लकी आहे, तिला त्यांच्यासारखी छान फॅमिली मिळाली, अक्षयसारखा नवरा मिळाला. माही म्हणते की सगळ्यात महत्त्वाचं नाही ना तुला माहिती आहे का, आणि ते म्हणजे तिच्या आजूबाजूला जे लोक आहे ना त्या सगळ्यांना रमा आवडते आणि त्या सगळ्यांचं रमावरती मनापासून प्रेम आहे, पण तसं माझं नाहीये नैना. माही म्हणते माझ्या आजूबाजूला जी लोकं होती ना मला माहीत नाही की त्यांना मी आवडत होती की नव्हती आवडत. इकडे आता अक्षय म्हणतो की मला असं वाटतंय ना की रमा माझ्यापासून लांब होत होती, असं काहीतरी घडलंय. तेवढ्यात ते ऐकून आता विचार करत अभ्या आणि आनंद म्हणतात की तुला असं का वाटतंय अक्षय? तेवढ्यात आता विचार करत अक्षय सांगू लागतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तिला ना नील नावाच्या माणसाचा फोन आला होता. ती ऐकून अभ्या आणि आनंदला मोठा धक्का बसतो. इकडे आता नैनासुद्धा आता रमाला समजावू लागते. नैना म्हणते की तू इमोशनल झाली आहे रमा म्हणते की हो हो, कारण इकडे आल्यानंतर खूप वेगळ्या गोष्टी मी एक्सपिरियन्स केल्या नाही ना. माही म्हणते की म्हणजे मला असं फिलिंग कधीच झालं नव्हतं. पहिल्यांदाच मला क्यूट आंटी भेटली आणि क्यूट आंटीने माझ्या सगळ्या फिलिंग्स पूर्ण केल्या आणि मी न मागता त्यांनी सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण केल्या. त्यानंतर क्यूट आंटीने मला इकडं आणलं आणि इकडे आणल्यानंतर नैना मला तू भेटलीस आणि तू सुद्धा माझं किती ऐकतेस असे आता रमा ही नैनाला सांगत असते. त्यानंतर आता माही म्हणते की आणि इकडे आल्यानंतर अक्षयचं प्युअर प्रेम मला कळलं, म्हणजे अक्षय रमावरती किती खरं प्रेम करतो आणि किती प्रेम करतो हे मला कळालं आणि असं प्रेम मी कधीच बघितलं नव्हतं आणि आता मला रमामुळे खऱ्या अर्थाने फॅमिली मिळाली असं मला वाटत असल्याचे आता माही नैनाला बोलते आणि ते ऐकताच आता नैनाच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं. माही म्हणते की मला आर्थासुद्धा मिळाली, आर्था किती छोटुकली आहे तरीसुद्धा तिने मला फिलिंग्स दिली, एक वेगळीच फिलिंग्स. नैना आता बघतच राहते. माई म्हणते तुला माहिती आहे माझ्या मम्माचा मला टचसुद्धा झालेला नव्हता, पण रमाच्या मम्मामुळे मला तीसुद्धा फिलिंग्ज आज मिळाली आणि आईच्या मायेचा प्रेमाचा स्पर्श आता तिला कसा मिळाला आहे माही आता नैनाला सांगते. माही म्हणते की मला ना आज खूप छान वाटतं आणि मी खूप लकी असल्यासारखं मला वाटू राहिलंय. प्रेमाने माहीकडे बघत नैना आता माहीचा हात धरते आणि त्यानंतर आता माही म्हणते की मला आता वेगळाच
स्पर्श जाणून वेगळ्याच फिलिंग्स व्हायला लागल्यात. त्यानंतर आता नैना म्हणते की पण मला एक तू सांग, अक्षयला तुझा संशय तर नाही आला ना? त्यानंतर आता माही म्हणते की अजिबात नाही, यावेळीसुद्धा मी वाचले. तेव्हा आता नैना म्हणते की असं किती वेळा तू वाचशील? आणि तू मला एक सांग ना, अक्षयने जर तुला विचारलं 1 महिना तू कुठे होतीस, तर मग त्याला काय सांगशील? माही म्हणते की मला आता विश्वास आहे की तो आता असं काहीच नाही विचारणार, कारण त्याला आता माझ्यावर विश्वास बसला आहे. ते ऐकून नैना म्हणते की माही एवढी तू गाफील राहू नकोस, अक्षय खूप हुशार आहे. माही म्हणते की डोंट वरी नैना, तू काही काळजी करू नकोस. इकडे आता अक्षय म्हणतो की तो नील कोण माणूस आहे काय माहिती, मला त्याच्याबद्दल आता माहिती हवी. ते ऐकून इकडे आता अभ्या आणि आनंदला मोठा धक्का बसलेला असतो. अक्षय म्हणतो की म्हणजे या अगोदर रमाच्या तोंडून कधीच या माणसाचं नाव मी ऐकलं नाही, आणि रमा 1.5 महिना घरामध्ये नव्हती, तर त्या माणसाचा आता रमाला फोन यायला लागला. म्हणजे तो माणूस नेमकं कोण आहे, रमाशी त्याचा काय संबंध आहे, याची मला आता माहिती करून घ्यायची असल्याचे अक्षय अभय आणि आनंदला सांगतो. तेव्हा दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. अक्षय म्हणतो की मागच्या 1.5 महिन्यात रमाचा अपघात झाला होता, रमाला कोणी वाचवलं, तिला कोणी मदत केली, कशी मदत केली, हे सगळं मला माहिती करून घ्यायचंय. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर काय झालं हे रमा तर मला काही सांगत नाहीये. अक्षय म्हणतो की अभ्या तुम्हाला म्हणाला ना ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी जरा उशिरा पोहोचलो, तेव्हा त्याचा आता रमाच्या मनात राग असेल. अक्षय म्हणतो बरोबर आहे अभ्या तुझं, तिच्या मनात तसंसुद्धा असू शकतं, पण जे काही खरं कारण आहे ना ते मला रमाने सांगावं, असे अक्षय अभ्याला बोलतो. असं कोणतं कारण आहे जे खरं कारण रमाने मला सांगावं, असे बोलताच दरवाजातून बस असे करत आता शशिकांत तिथे येतो. तेव्हा अक्षय आणि सगळेजण आता शशिकांतकडे बघतात. हात जोडून शशिकांत म्हणतो की बस कर अक्षय, आता मला कंटाळा आलाय. शशिकांत म्हणतो की आतापर्यंत मी चुकीचे सल्ले देत आलो तुला, मी तुला सांगत आलो तू माझा बछडा आहेस आणि खरा शेर आहेस. शशिकांत म्हणतो मी तुला सांगत होतो माझ्यासारखं वाग, कारण मला विश्वास होता तू माझ्यासारखं वागशील अक्षय, पण तू तसा माझ्यासारखा वागला नाही आणि मला तेच हवंय अक्षय. आणि मी अशा माझ्या वागण्यामुळे माझ्या बायकोला गमावून बसलोय रे अक्षय, तू असं वागला नाहीस आणि असं वागूही नकोस, कारण मी माझ्या बायकोला गमावल्याचं दुःख मला काय असतं ना ते आता कळालंय, असे शशिकांत आता अक्षयला समजावू लागतो. शशिकांत म्हणतो की आमच्या दोघात आता नवरा बायकोचं नातं राहिलं रे, ती खूप चांगली आहे, तिचं माझ्यावरती प्रेम देखील आहे, पण पहिल्यासारखं विश्वासाचं नातं नाही राहिलं, असे शशिकांत अक्षयला सांगत असतो. शशिकांत आता अक्षयला हात जोडतो आणि म्हणतो की मी तुला हात जोडून विनंती करतो अक्षय, मी जसं सीमाशी वागलो ना तसं तू रमाशी वागू नकोस. आणि आता शशिकांत म्हणतो की त्यासाठी तिला तू थोडा वेळ दे, नक्कीच ती चांगलं वागेल. अक्षय म्हणतो की लास्ट मी तुमचा सल्ला ऐकून घेतला, पण ते स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं हे अजून मी नाही ठरवलं, असे अक्षय आता शशिकांतला बोलतो. अक्षय म्हणतो की आधी आमच्या आईला काय आवडतं ना ते शोधा आणि मग ते तिला द्या आणि नंतर आम्हाला सल्ले द्या. त्यानंतर आता इकडे अक्षय रात्री त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि माई शेजारी बसत म्हणतो की मला माहिती तू रमा नाहीये. तेवढ्यात आता माई म्हणते की नाही मी रमाच आहे. तर आता अक्षय म्हणतो की मग अपघाताच्या नंतर काय झालं हे तू मला का सांगत नाहीये रमा, आणि मग तुला कोणी वाचवलं? तेव्हा आता रमा म्हणते की मला भीती वाटते, मी जर सगळं सांगितलं तर माझ्यावर रागावताल. आणि त्यानंतर आता अक्षय हा आता नीलशी मैत्री करण्याचा आता विचार करतो. इकडे आता माही ही आता अक्षयला अपघातानंतर काय झालं ते काय सांगणार, आणि इकडे आता नील हा मुकादमांच्या घरी येताच आता इकडे अक्षय एक सुपर बाईक आता अक्षयने नीलसाठी आणलेली असते आणि नीलची सगळी माहिती आता अक्षय घेत असतो. तेवढ्यात आता नील ती बाईक बघतो आणि त्या बाईकवर बसतो. तेव्हा अक्षय म्हणतो कशी वाटली बाईक? तेव्हा आता नील म्हणतो सुपर, आणि त्याच वेळेस आता त्या बाईकची चावी नीलकडे देत अक्षय म्हणतो की आता ही बाईक तुझी. तेव्हा आता नील हा अक्षयकडे बघू लागतो. तर आता अक्षय रमा म्हणजे माहीचे प्रेम मिळवण्यासाठी नीलला कसे विकत घेतो आणि माहीचे प्रेम पुन्हा रमा बनून कसे मिळवतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.